मित्रांनो, आता आपण नैसर्गिक थोडा आनंद घेऊया निसर्गाचा। आणि आपण बघू शकता मित्रांनो की हे जे फुलं आहेत, या फुलावर ही मधमाशी, छोटीशी मधमाशी मध गोळा करत आहे। जर बघा, याच्यावर असंख्य मधमाशा आहेत या झाडावर, परंतु इथं कोणतीच मधमाशी जी आहे ती आम्हाला चावत नाही आहे। मित्रांनो, त्या मधमाशा ह्या विनाकारण तुमच्यावर आक्रमण करत नाही। आणि याची खास वैशिष्ट्य असे, यांना जर थोडा त्रास जर झाला, काय कोणी धूळ जर केला, नाही तर कोणी दगड वगैरे जर मारला, तरच ह्या मधमाशा तुम्हाला चावतात। मित्रांनो, मधमाशा ज्या ह्या जीवनशैलीसाठी अतिशय महत्त्वाच्या, जीवनचक्रासाठी, कारण की ज्या 80 ते 90% वनस्पती ज्या आहेत ह्या मधमाशाच्या याच्यावर जिवंत राहतात। कारण की मित्रांनो, ह्या ज्या मधमाशा आहेत ह्या परागकण एका झाडाकडून दुसऱ्या झाडाकडे परागकण पोचवण्याचं काम ह्या अहोरात्र करतात। आणि मित्रांनो, ह्या ज्या मध जमा करतात, जे मध आज जर तुम्ही जर बघितलं तर याची भरपूर महागडा आहे। जे ओरिजिनल जे गावरान जे मध आहे तर ते मध हे एक मधमाशी कंटिन्यू आयुष्यभर दिवसभर मध गोळा करायचं काम करते मित्रांनो। आणि तुम्हाला याची माहिती हवी की एक मधमाशी मित्रांनो ती आयुष्यभर जेवढं मध जमा करते त्याच्या 2% सुद्धा मध ती त्याचा उपयोग स्वतःसाठी करत नाही। तर मित्रांनो, तुम्हाला जर मधाचे पोळ जर ग्रामीण भागातल्या लोकांना जर ते मध जर घ्यायचं असलं तर तुम्ही ते मध घ्या, परंतु मित्रांनो या मधमाशाला जे आहे तर ते हानी पोहोचू नका, यांना त्याच्या पोळ्याची जाळपोळ करू नका मित्रांनो। याच्यामध्ये ज्या मधमाशा आहेत ह्या लाखोच्या संख्येने असते मित्रांनो। आणि हे निष्पाप जे जीव आहेत की हे तुम्हाला आता बघा, आम्ही इतक्या जवळून शूटिंग घेत आहे, परंतु एकसुद्धा मधमाशी आमच्या जवळसुद्धा येत नाही आहे, आणि ती त्याचं काम बघा कंटिन्यूमध्ये करत आहे। तर हे छोटे छोटे जे जीव आहेत मित्रांनो, की हे निष्पाप जीव आहे की ते तुम्हाला काही त्रास देत नाही। आणि मनुष्य जिवंत राहण्यासाठी ही मधमाशी जिवंत राहणे खूप आवश्यक आहे। तर यांचे तुम्ही मध घ्या, काय हरकत नाही, परंतु यांचे जर मित्रांनो जर हे पोळे जर असले तर त्याला तुम्ही नष्ट करू नका, त्यांना जाळू नका। ते तुम्ही मध घेऊन घ्या, ते पुन्हा मेहनत करतात, नवीन पोळ तयार करतात, त्यांच्या स्वतःच्या अंगातून ते मेण काढून ते पोळ तयार करतात। तर हे त्यांना काही म्हणजे जास्त हे नाही, म्हणजे त्याचं नुकसान होत नाही मित्रांनो तुम्ही जर मध जर घेतलं तर। परंतु मित्रांनो, त्यांचे जर तुम्ही जर तो मधाचा जर पोळ जर जाळला तर मित्रांनो याच्यामध्ये तुमचे लाखो ज्या मधमाशा आहेत तर त्या मधमाशा नष्ट होतात। आणि मित्रांनो, ह्या जर मधमाशा नष्ट जर झाला तर मनुष्य जास्तीत जास्त एका वर्षामध्ये पूर्ण पृथ्वी मनुष्याची खाली होऊन जाईल। कारण मित्रांनो, जेवढी जीवसृष्टी आहे की जे झाडं वनस्पती आहेत तर त्यासाठी ह्या मधमाशा खूप महत्त्वाच्या ह्या परागकण नेआण करतात, नवीन झाडावर बसतात। आणि आपलं दिवसभर कार्य एक मधमाशी कमीत कमी 12 ते 14 घंटे काम करते मित्रांनो। आता हे जर मनुष्याला जर काम जर सांगितलं तर तुम्ही लगेच पगार मागता, परंतु मित्रांनो ह्या निष्पाप जीव जे आहेत जे तुम्हाला जिवंत ठेवण्यासाठी अहोरात्र ईश्वराने यांना वरदान दिलेलं आहे, तर त्यांना तुम्ही नष्ट करू नका आणि निसर्गाची हानी करू नका। आमचे जर व्हिडिओ आवडले तर तुम्ही नक्कीच आम्हाला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा। धन्यवाद।